नमस्कार, मी डॉक्टर शिवारी वाघ, संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट, छत्रपती संभाजीनगर. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र सिटी सेलच्या वतीनं इंजिनिअरिंगच्या कॅप राऊंड 1साठी चॉईस फिलिंगची प्रक्रिया 28 जुलैपासून 30 जुलैपर्यंत पूर्ण झाली. आज ऑलरेडी 1 ऑगस्ट आहे आणि जे काही कॅप राऊंडचं शेड्यूल सिटी सेलनं दिलेलं आहे, या शेड्यूलनुसार 2 ऑगस्टला हा राऊंड जाहीर होणार आहे. आता या राऊंड संदर्भामध्ये विद्यार्थ्यांनी नेमकं काय चेक करायचं असतं, पुढची प्रक्रिया कशी करायची असती, कोणतं ऑप्शन मिळालं तर काय पर्याय उपलब्ध असतात, नियम काय आहेत, या सर्व विषयांच्या बाबतीत अगदी सविस्तर मार्गदर्शन मी तुम्हाला या ठिकाणी करणार आहे. त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा. सगळ्यात पहिले महाराष्ट्र सिटी सेलच्या वतीनं 2 तारखेला जे अलॉटमेंट पब्लिश होईल, तर ही साधारण केव्हा पब्लिश होते हे फार विषय महत्त्वाचा आहे. कारण बऱ्याचदा 2 तारखेला अगदी सकाळी 10 वाजेपासून विद्यार्थ्यांचे कॉल चालू होतात, सर मला कॉलेज मिळालं का, चेक केलं का, किंवा मग लिस्ट कधी येणार. तर या संदर्भामध्ये साधारण आत्तापर्यंत जो काही सी ई टी सेलचा अनुभव आहे, यानुसार 2 तारखेला सायंकाळी 5-5:30 नंतर ही अलॉटमेंट पब्लिश होईल असं आपण त्या ठिकाणी समजून घ्यायचं आहे. असं कधी होत नाही की सकाळी सकाळी अलॉटमेंट पब्लिश झाली, हे सी ई टी सेलला कधीही सवय नाही आहे. साधारण जे शेड्यूल आहे त्यानुसार साधारण 2 तारखेला सायंकाळी 5 नंतर ही अलॉटमेंट पब्लिश होईल. हा झाला पहिला विषय. दुसरा विषय, कॅप राऊंडमध्ये आपण जी चॉईस फिलिंग केलेली आहे त्याच्या संदर्भातले काही प्रॉपर नियम हे सी ई टी सेलनं घालून दिलेले आहेत. तर ते नियम नेमके काय आहेत, ज्यांना ॲडमिशन मिळालं त्यांनी काय गोष्टी करायच्या, ज्यांना नाही मिळालं त्यांनी काय करायच्या, हे सगळं तुम्ही समजून घ्यायचं आहे. आता पहिला जो मुद्दा असू शकतो तो असा आहे की जर आपण भरलेल्या चॉईसेसपैकी पहिलं जर ऑप्शन आपल्याला अलॉटमेंटमध्ये मिळालं असेल तर ते ॲटो फ्रीज होतं, जे तुम्हाला घेणं बंधनकारक आहे. त्यासाठी ज्या विद्यार्थ्यांना अशा पद्धतीचं पहिलंच ऑप्शन मिळेल त्यांनी आपला ॲप्लिकेशन नंबर अर्थात ईमेल आय डी, पासवर्ड वापरून लॉग इन करून सेल्फ स्क्रुटिनी करायची आहे. डॉक्युमेंटची जे काय डिटेल तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळते त्याला व्हेरीफाय करायचे आणि आपलं कॉलेज फ्रीज करून त्याची प्रिंट घेऊन आपल्याला संबंधित कॉलेजला रिपोर्टिंग करायचं आहे. म्हणजे काय, जर आपल्याला पहिलं ऑप्शन मिळालं तर संबंधित ठिकाणी जाऊन ॲडमिशन घेणं आपल्यासाठी बंधनकारक आहे, अदरवाईज आपण राऊंडच्या बाहेर जातो. हे कोणत्या राऊंडचा नियम आहे, तर हा नियम आहे पहिल्या राऊंडचा. मग ज्यांना ॲडमिशन मिळालं, पहिलं ऑप्शन सोडता इतर कुठलं ऑप्शन मिळालं, तर असे मुलं काय करू शकतात, तर असे मुलं आता मिळालेलं कॉलेज हातात ठेवून परत पुढच्या राऊंडला जाऊ शकतात. तर या केसमध्ये त्यांना बेटरमेंटची प्रक्रिया करावी लागते. अगेन या ठिकाणी सुद्धा सेल्फ व्हेरिफिकेशन असतं आणि 1,000 रुपये सीट ॲक्सेप्टन्स फीस त्या ठिकाणी ऑफिशियली भरावी लागते. आणि मग हे आता मिळालेलं कॉलेज आपण हातात ठेवून किंवा आपल्यासोबत ठेवून परत पुढच्या दुसऱ्या तिसऱ्या राऊंडमध्ये पार्टिसिपेट करू शकतो. म्हणजे पहिली केस काय आहे की जर भरलेल्या ऑप्शनपैकी पहिलंच कॉलेज मिळालं तर ते ॲटो फ्रीज होणार, त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला ॲडमिशन घेणं बंधनकारक आहे. परंतु पहिलं ऑप्शन न मिळता इतर कुठलं ऑप्शन मिळालं, 5वं 10वं 50वं, तर ते तुम्ही बेटरमेंट करून हातात ठेवून पुढचे राऊंड करू शकता. हा झाला पहिल्या राऊंडचा नियम. जर असेही मुलं असू शकतात की पहिल्या राऊंडला जर त्यांना कॉलेजच मिळालं नाही, पहिलंही ऑप्शन मिळालं नाही किंवा इतर जे काही कॉलेजेस भरले त्यातही मिळालं नाही, तर त्यांनी काय करायचं आहे, तर त्यांनी पुढच्या राऊंडसाठी वाट पाहायची आहे. जे बेटरमेंट करतील त्यांनीसुद्धा पुढच्या राऊंडसाठी वाट पाहायची आहे. ज्यांचं ॲटो फ्रीज झालं त्यांना मात्र जाऊन रिपोर्टिंग करायची. हे झालं पहिल्या राऊंड पुरता विषय. आता जे मुलं सेकंड राऊंडला जातील, मग ते ज्यांना ॲडमिशनच मिळालं नव्हतं म्हणून जे जाणार आहेत ते, प्लस ज्यांनी बेटरमेंट केलेली आहेत असे विद्यार्थी, अशा विद्यार्थ्यांना परत एकदा सेकंड राऊंडमध्ये चॉईस फिलिंग करता येईल. किंवा आपण जे कॉलेजेस ऑलरेडी भरलेले आहे आणि जिथं भेटलं आहे त्याच्यावरचे कॉलेज आपण कंटिन्यू कॅरी करू शकतो आणि सेकंड राऊंडमध्ये पार्टिसिपेट करू शकतो. मग सेकंड राऊंडची जेव्हा अलॉटमेंट येते तर त्याचा नियम काय आहे, पहिल्या 3 पैकी जर कॉलेज मिळालं तर घेणं बंधनकारक आहे. जसं पहिल्या राऊंडमध्ये पहिलं ऑप्शन मिळालं तर घेणं बंधनकारक आहे किंवा ते ॲटो फ्रीज होतं, तसं सेकंड राऊंडमध्ये सुद्धा पहिल्या 3 पैकी जर प्रेफरन्सेस जे भरलेले होते आपण त्यापैकी जर कॉलेज मिळालं तर ते आपल्याला घ्यावं लागेल. थोडक्यात काय, तर आपलं कॉलेज ॲटो फ्रीज होऊ नये म्हणून आपण बेस्ट कॉलेजेसला प्राधान्याने त्या ठिकाणी प्रयत्न द्यावा, जेणेकरून आपल्याला आपलं फॉर्म ॲटो फ्रीज होणार नाही अलॉटमेंट आणि परत पुढच्या राऊंडसाठी तुम्हाला चांगल्या कॉलेजला प्रयत्न करता येईल. आता
ज्या मुलांना सेकंड राऊंडमध्ये पहिलं 3पैकी कॉलेज भेटलं तर त्यांना ते घ्यावं लागेल, हा एक विषय. आणि ज्यांना पहिले तीन ऑप्शन सोडून जर पुढचं कॉलेज भेटलं असेल किंवा पहिल्या राऊंडमध्ये जे भरलेलं आहे तेच कायम राहिलं असेल तरी त्यांना बेटरमेंटसाठी ऑफिशियल प्रक्रिया करावी लागते. परंतु जेव्हा तुम्ही पहिल्या राऊंडमध्ये 1000 भरलेले आहे तर सेकंड राऊंडमध्ये भरण्याची गरज नाही. या संदर्भात एक शासनाने मध्यंतरी निर्णय आणलेला होता की प्रत्येक सेकंड राऊंडला 2000, तिसऱ्या राऊंडला अपग्रेड करायचं असेल तर 3000. परंतु हा शासन निर्णय आता मागे घेतलेला आहे. त्यामुळं फक्त केवळ पहिल्या राऊंडमध्ये जर आपण सीट ॲक्सेप्टन्स फीस भरलेली असेल 1000 रुपये तर सेकंड राऊंडमध्ये फक्त तुम्हाला तुमचे व्हेरिफिकेशन करून फक्त प्रोसेस करायची आहे, परत पैसे भरायचं काम तुम्हाला त्या ठिकाणी पडणार नाही. ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या 3च्या ऐवजी इतर कुठलं ऑप्शन भेटलं असेल, मागच्या राऊंडमध्ये भेटलेलं होतं ते गेलं आणि नवीन मिळालं असेल तरी ही प्रक्रिया तुम्हाला करायची आहे आणि त्यामुळं मग तुम्ही तिसऱ्या राऊंडमध्ये जाताल. म्हणजे थोडक्यात काय, ज्यांना पहिल्या 3मध्ये ऑप्शन भेटलं असेल, प्रेफरन्सेसपैकी कॉलेज भेटलं असेल तर त्यांना ॲटो फ्रीज होईल, त्यांना रिपोर्टिंग करावी लागेल. पहिल्या 3 ऑप्शन सोडून इतर ऑप्शन भेटला असेल तर परत एकदा बेटरमेंटची प्रक्रिया करून तिसऱ्या राऊंडमध्ये जातील. आणि अगेन तिसरा ऑप्शन जो असतो जो की कॉलेजेस भरले, कमी कॉलेजेस भरले किंवा मार्क्स कमी होते, अगदी हायर पर्सेंटाईलचे कॉलेजेस भरले आणि अलॉटमेंट मिळालेली नाही, अशा विद्यार्थ्यांना मग मात्र त्या ठिकाणी पुढच्या राऊंडसाठी वाट पाहावी लागेल. जे विद्यार्थी महाराष्ट्र CET-सेलच्या रजिस्ट्रेशन प्रक्रियेत गेलेले असतील, त्यांचे पर्सेंटाईल कमी आहेत परंतु त्यांना मॅनेजमेंटमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्यासाठीसुद्धा ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटकडून मदत केली जाते. आपल्यापैकी कुणाचाही हा विषय असेल तर नक्की आम्हाला एकदा येऊन भेटा. आपण साधारण कुठे ॲडमिशन करू शकतो, बजेट काय असेल, पहिल्या वर्षी किती फीस भरायची, पर इयर फीस किती असेल, अशी सविस्तर माहिती आपल्याला दिली जाईल. ज्यामुळं आपल्याला कमी गुणमध्ये चांगलं कॉलेज घ्यायचं असेल, आपली आर्थिक परिस्थिती असेल तर त्यासाठी आपल्याला मदत त्या ठिकाणी केली जाऊ शकते. मग वळूया आपण आता तिसऱ्या राऊंडकडे. तिसऱ्या राऊंडचा नियम काय आहे, परत एकदा आपण सेकंड राऊंडमध्ये अपग्रेड करून तिसऱ्या राऊंडला जेव्हा जातो, चॉईस फिलिंग करतो आणि जर त्या ठिकाणी आपल्याला पहिल्या 6पैकी जर जे प्रेफरन्सेस आपण भरलेले होते त्या 6पैकी जर कॉलेज मिळालं तर ते ॲटो फ्रीज होणार, म्हणजे संबंधित कॉलेजला जाऊन आपल्याला रिपोर्टिंग करावी लागणार. परंतु पहिल्या 6पैकी कॉलेज न मिळता खालचं कुठलं तरी ऑप्शन मिळालेलं आहे तर अगेन त्या ठिकाणी तुम्हाला नव्यानं जे इथं बेटरमेंटची प्रक्रिया करावी लागेल. अगेन विषय तोच, परत फीस भरावी लागणार नाही. परंतु असं होऊ शकतं की एखादा विद्यार्थी पहिल्या राऊंडला मिळालं नाही, सेकंड राऊंडला ॲडमिशन मिळालं तर त्या ठिकाणी मात्र त्याला एकदा सीट ॲक्सेप्टन्स फीस भरावी लागेल. होऊ शकतं की एखाद्याला डायरेक्ट तिसऱ्या राऊंडलाच पहिल्यांदा कॉलेज मिळालं तर त्या ठिकाणी सुद्धा त्याला सीट ॲक्सेप्टन्स फीस भरावी लागेल. तिन्ही केसमध्ये राऊंड 1चं पहिलं ऑप्शन भेटलं, राऊंड 2चं पहिल्या 3पैकी भेटलं किंवा राऊंड 3मध्ये पहिल्या 6पैकी ऑप्शन भेटलं तर हे ॲटो फ्रीज करत असताना संबंधित कॉलेजला रिपोर्टिंगला जाण्यापूर्वी ही जे काय सेल्फ व्हेरिफिकेशन असतं आणि आपलं कॉलेज फ्रीज करून आपल्याला पुढे जायचं असतं त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला 1000 रुपये फीस भरावी लागते. केवळ बेटरमेंटलाच पैसे लागतील असं नाही, तर जर ॲटो फ्रीज झालं तर त्याही केसमध्ये 1000 रुपये तुम्हाला भरावे लागतील. म्हणजे या ॲडमिशन प्रक्रियेत एक टप्पा असेल जो की त्या ठिकाणी तुम्हाला 1000 रुपये भरावे लागतील. जो विद्यार्थी तिसऱ्या राऊंडमध्ये बेटरमेंटमध्ये गेला आहे आणि त्याला परत चौथ्या राऊंडमध्ये पार्टिसिपेट करायचं असेल तर परत तो चौथ्या राऊंडमध्ये चॉईस फिलिंग करू शकतो. चौथ्या राऊंडमध्ये मात्र जे कॉलेज आपल्याला भेटलेलं आहे, पहिला असेल, दुसरा असेल, 50व्या नंबरचा असेल, जे कुठला असेल त्या ठिकाणी मात्र जाऊन आपल्याला रिपोर्टिंग करायची असते. ज्या मुलांना फ्रेश अलॉटमेंट चौथ्या राऊंडला झाली तर त्यांना त्या ठिकाणी सीट ॲक्सेप्टन्स फीस भरावी लागेल आणि मग आपलं कॉलेज फ्रीज करून आपल्याला संबंधित कॉलेजला रिपोर्टिंग करावं लागेल. सो थोडक्यात इंजिनिअरिंग काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये उद्या सायंकाळी जेव्हा राऊंड पब्लिश होईल तर आपण आपला ईमेल ID आणि पासवर्ड वापरून लॉग इन करा. आपल्याला कॉलेज मिळालं आहे का हे नक्की चेक करा. मिळालं असेल, पहिलं ऑप्शन मिळालं तर तुम्हाला ते फ्रीज करून संबंधित कॉलेजला रिपोर्टिंग करावं लागेल. पहिलं ऑप्शन सोडून जर इतर कुठले ऑप्शन मिळाले असतील तर ते हातात ठेवून पुढचे राऊंड तुम्हाला पार्टिसिपेट करता येतील. अर्थात त्यासाठी तुम्हाला 1000 रुपये सीट ॲक्सेप्टन्स फीस भरून ही सेल्फ व्हेरिफिकेशनची प्रक्रिया करावी लागते. जर तुम्ही ती प्रक्रिया करण्याला चुकलात तर मग मात्र हे कॉलेज तुमच्या हातातून निघून जाईल. आणि सगळ्यात शेवटी व्हेरी इम्पॉर्टंट एकदम VVIP जो प्रश्न विद्यार्थी पालकांकडून विचारला जातो तो विषय असा आहे की बऱ्याचदा असं होतं की पहिल्या राऊंडमध्ये समजा एखाद्या विद्यार्थ्यांनी 50 ऑप्शन भरले होते, त्याला 40व्या नंबरचं कॉलेज मिळालं, त्यानं ते
चॉईस फिलिंग बेटरमेंट करून हातात ठेवलं ते ऑप्शन आणि सेकंड राऊंडमध्ये त्याला दुसरं कॉलेज मिळालं, तर त्याला असं वाटतं की पहिल्या राऊंडमध्ये भरलेलं आपल्या हातात आहे आणि मग आता सेकंड राऊंडचंही आपल्याला उपलब्ध झालं आहे, तर मग आता सेकंड राऊंडमध्ये भेटलेलं नको, पहिल्याच राऊंडमध्ये भेटलेलं पाहिजे. तर असं होत नाही मित्रांनो. जेव्हा तुम्हाला बेटरमेंट करायची आहे म्हणजे काय करायचं आहे, तेवढेच ऑप्शन तुम्हाला भरायचे ज्या ठिकाणी तुमची जाण्याची तयारी आहे. बऱ्याचदा असं होतं की एखाद्याला पहिल्या राऊंडमध्ये चांगलं कॉलेज मिळतं, परंतु सेकंड राऊंडमध्ये उत्साहाच्या भरात अनावश्यक कॉलेज भरले जातात आणि कमी रँकिंगचे कॉलेज भरल्या गेल्यास ते कमी रँकिंगचे कॉलेज सेकंड राऊंडमध्ये तुम्हाला अलॉट होऊ शकतात, अलॉटमेंट होईल. त्यामुळं मग अगोदरचं चांगलं मिळालेलं कॉलेजसुद्धा तुमचं जाऊ शकतं. थोडक्यात काय, तर बेटरमेंट केली म्हणजे ते कॉलेज तुमच्या हातात कधीपर्यंत आहे, जर वरती तुम्हाला दुसरं कॉलेज मिळालं नाही तोपर्यंत. वर जर सेकंड राऊंडमध्ये तुम्हाला दुसरं कॉलेज मिळालं किंवा तिसऱ्या राऊंडमध्ये नवीन अलॉटमेंट मिळाली तर अगोदर हातात घेतलेलं कॉलेज निघून जाणार आणि मग आता जी अलॉटमेंट तुम्हाला मिळालेली आहे ती तुम्हाला उपलब्ध असेल. थोडक्यात काय, तर पहिल्या राऊंडमध्ये आपल्याला कॉलेज मिळाल्यानंतर पुढच्या राऊंडमध्ये सहभागी होताना बेटरमेंट करत असताना आपल्याला ज्या ठिकाणी जाण्याची तयारी आहे किंवा कॉलेजेस चांगले आहेत, ज्यांचा कट ऑफ आपल्या पर्सेंटेजपेक्षा चांगला आहे, कॉलेज चांगले आहेत, अशा कॉलेजला आपण प्राधान्यानं प्रयत्न करावा. रँडम कुठलेही कॉलेज टाकले तर तुमचं कॉलेज बदलून जाईल, चांगलं हातातलं कॉलेज निघून जाऊ शकतं. ही रिस्क आपण कुणीही घेऊ नका. थोडक्यात महाराष्ट्र सिटी सेलकडनं उद्या कॅप राऊंड 2 जाहीर होईल. तत्पूर्वी या महत्त्वाच्या सूचना तुम्हाला या ठिकाणी शेअर केल्या. जे विद्यार्थी इंजिनिअरिंगच्या ॲडमिशन प्रक्रियेत आहेत त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.